नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आगामी 21 जून रोजी होणारी जी परीक्षा आहे टीईटीची, त्या अनुषंगाने परीक्षेमध्ये गणितावर आणि भूमितीवर कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात आणि परीक्षेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने ते प्रश्न सोडवावेत याचा आपण थोडासा विचार करणार आहोत। टीईटीच्या परीक्षेमध्ये जे PYQ आहेत, आजपर्यंत संख्या आणि संख्याचे प्रकार याच्यावर जे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ते परीक्षेत कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडवावं याचा आपण थोडासा विचार करणार आहोत। आता पुढे एक प्रश्न आहे बघा, 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? हा एक साधा सरळ प्रश्न आणि नेहमी परीक्षेमध्ये विचारलेला जाणार आहे। आता वस्तू किती आहेत? 56 आहेत आणि 56 वस्तू वाटायचे आहेत। वाटे म्हणलं की भाग, बरोबर ना? वाटा म्हणजे काय? भाग. वाटा म्हणजे काय? भागाकार करणे। मग वस्तू किती आहेत? 56 वस्तू आहेत आणि त्या किती प्रकारे, बघा 56 वस्तू समान वाटावायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? आता हा जो प्रश्न आहे बघा, हा जो प्रश्न आहे, वाटे जर पाडायचे असतील तर आपल्याला भागाकार करावा लागेल, बरोबर ना? मग एका व्यक्तीला एकच वस्तू द्यायचं आहे, अशा किती वस्तू आहेत? 56। आता 56 ला भाग जाणारी लहानात लहान संख्या 1 आहे। 1 न 56 ला कितीचा भाग जाईल? 56 चा भाग जाईल, बरोबर ना? 1 न 56 ला कितीचा भाग जाईल? 56 चा भाग जाईल। याचा अर्थ असा होईल बघा, एका व्यक्तीला एक वस्तू दिलं तर असे 56 व्यक्तीला पुरतील, किंवा एका व्यक्तीला 56 वस्तू दिलं तर एकाच व्यक्तीमध्ये संपून जातील। आता एका व्यक्तीला 2 याप्रमाणे जर 2 न 56 ला भागलं तर कितीचा भाग जाईल? 28 चा। म्हणजे 56 ला भाग जाणाऱ्या लहानात लहान संख्येपासून सुरुवात करा। आता 2 च्या नंतर 56 ला 3 न भाग जाईल का? नाही। 4 न 56 ला 14 चा भाग जाईल। 4 च्या नंतर 5 न नाही, 6 न नाही, 7 न भाग जाईल। 7 न 56 ला कितीचा भाग जाईल? 8 चा। म्हणजे याचा अर्थ असा आहे, 56 वस्तू जर वाटायच्या असतील, बघा 56 वस्तू जर वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतील? एका व्यक्तीला एकच वस्तू दिलं तर 56 जणांना पुरतील। एका व्यक्तीला 2 वस्तू दिलं तर 28 जणांना पुरतील। एका व्यक्तीला 4 वस्तू दिलं तर 14 जणांना पुरतील। एका व्यक्तीला 7 वस्तू दिलं तर 8 व्यक्तींना पुरतील। एका व्यक्तीला 8 वस्तू याप्रमाणे दिलं तर 7 व्यक्तीला पुरतील। म्हणजे याप्रमाणे 56 चे जर वाटे करायचं झालं तर 1 2 3 4 5 6 7 8 किती प्रकारे करता येतील? 8 प्रकारे करता येईल। किती प्रकारे करता येईल? 8 प्रकारे। याचं उत्तर पर्याय क्रमांक कितवा आहे? दुसरा। पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? दुसरा। आता लक्षात घ्या, अशा पद्धतीचा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला, आता ही संख्या लहान आहे, किती आहे? संख्या 56 आहे आणि या 56 या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला ओळखण्यासाठी काही अवघड गेलं नाही। पण जर समजा संख्या जर थोड्या मोठ्या असतील, आता समजा 360 वस्तू, बघा 360 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील असा प्रश्न विचारला असेल। किंवा 2304 वस्तू समान वाटावायच्या आहेत तर त्या किती प्रकारे वाटता येतील? बघा आता 2304 वस्तू समान वाटायचे आहेत तर किती जणांना वाटता येतील? 360 वस्तू समान वाटायच्या आहेत तर किती जणांना वाटता येतील? मग अशा पद्धतीचे जर प्रश्न परीक्षेत आले, येऊ शकतात, सांगता येत नाही, म्हणून असे जर प्रश्न परीक्षेत आले तर संख्या जर लहान असेल तर असे भाग पाडणं काही अवघड जाणार नाही। पण संख्या जर अशा मोठ्या जर संख्या असतील तर भाग जे पाडणं आहे ते थोडंसं अवघड जाते। म्हणून ह्या उदाहरणासाठी दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगतो। दुसरी पद्धत काय आहे लक्षामध्ये घ्या, 56 वस्तू आहेत तर ह्या 56 ला काय करायचं? भाग द्यायचं। लहानात लहान मूळ संख्येपासून भागायला सुरुवात करा। 56 ला 2 न भाग जाईल 28 चा, 2 न 28 ला भाग जाईल 14 चा, 2 न 14 ला भाग जाईल 7 चा, 7 न 7 ला भाग जाईल 1 चा। असं भाग बाकी 1 येईपर्यंत भाग देऊन टाकायचं। मग बघा 2 चा 1 2 3 कितवा घात? तिसरा, गुणिले 7 चा किती भाग बसलं? 1च बसलं, बरोबर ना? मग जे घात आले ना, घात, त्याला 1 न वाढवायचं। 3 मध्ये 1 मिळवलं 4, 1 मध्ये 1 मिळवलं 2, 4 गुणिले 2 किती होते? 8। संख्या लहान असो संख्या मोठी असो या पद्धतीने सोडवा, कमीत कमी वेळेमध्ये सोडवून होईल। आता असा जर प्रश्न आला 360 वस्तू समान वाटायच्या असतील तर 2 न भाग द्या, 180 चा भाग जाईल।
2 न भागलं 90चा भाग जाईल, 2 न भागलं 45चा भाग जाईल, 45ला 2 न भाग जाणार नाही, 2च्या पुढची मूळ संख्या बघा 3 न 45ला 15चा भाग जाईल, 3 न 15ला 5चा भाग जाईल, 5 न 5ला 1चा भाग जाईल, 2चा किती वेळा आलं 2 3 वेळा, 3 किती वेळा आलं 2 वेळा, 5 किती वेळा आलं 1 वेळा, जे घात आहेत त्याला 1 1 न वाढवा, 3 मध्ये 1 मिळवलं 4, 2 मध्ये 1 मिळवलं 3, 1 मध्ये 1 मिळवलं 2, 4 त्रिकम 12, 12 2 24. किती प्रकारे वाढता येतील? 24 प्रकारे. बरोबर. आता जर समजा संख्या ही असेल 2304 आहे, आता याला भाग द्यायचा आहे, 2 न भाग द्या 1 1 5 2 2 न आपण भागलं 2 1 2 2 1 2 2 5 10 2 2 4 2 5 10 2 7 14 2 6 12 2 28 56 2 8 16 2 न भागलं तर 1 4 4चा भाग जाईल, 2 न भागलं तर 7 2चा भाग जाईल, 2 न भागलं 36चा भाग जाईल, 2 न भागलं 18चा भाग जाईल, 2 न भागलं 9चा भाग जाईल, 3 न भागलं 3चा भाग जाईल, 3 न भागलं 1चा भाग जाईल, 2चा 1 2 3 4 5 6 7 8 2चा 8वा घात गुणिले 3चा दुसरा घात. जे घात आहेत त्याला 1 न वाढवा, जे घात आहे त्याला 1 न वाढवा, 9 त्रिक काय होईल 27. किती प्रकारे वाढता येतील? 27. म्हणजे लक्षामध्ये घ्या, संख्या जर अशी लहान आली तर असे भाग देऊन आपण ठरवू शकतो, पण संख्या जर अशी मोठी संख्या आली तर त्याला भाग देणं 2304 ला भाग जाणाऱ्या 1 पासून 2304 पर्यंतच्या सगळ्या संख्या आपल्याला माहिती नसतात. बरोबर. आपल्याला जास्तीत जास्त पाठ आहे कुठपर्यंतचे पाठ 20 25 पर्यंतचे पाठ. बरोबर. त्याच्यापेक्षा मोठ्या संख्येचे पाठ असतात का? नाही. म्हणून असे जे प्रश्न आहेत ते आपल्याला ह्याही पद्धतीने सोडवता येते. लक्षात घ्या, याही पद्धतीने सोडवता येईल. आता बघा दुसरा एक प्रश्न आहे, सगळे टीईटी मध्ये विचारलेले प्रश्न आहेत बघा. आता 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? बघा आता 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती असं विचारलं होतं. मग आता बेरीज जर काढायचं झालं, बेरीज जर करायचं असेल तर लक्षात घ्या, अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना बेरीज जर करायचं झालं, बघा नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल तर n कंसात n अधिक 1 भागिले 2 हे सूत्र वापरा. समसंख्यांची बेरीज असेल तर n कंसात n अधिक 1 हे सूत्र वापरा. विषम संख्यांची बेरीज असेल तर n चा वर्ग हे सूत्र वापरा. आणि हे सूत्र कधी लागू होतात? जर त्या पहिल्या क्रमवार संख्या असतील, पहिल्या क्रमवार संख्या असतील तरच हे सूत्र लागू होतात. पहिल्या क्रमवार संख्या जर नसतील तर हे सूत्र लागू होत नाही. अलग लक्षात. बघा आता पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरुवात असेल, पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल तरच हे लागू होते. 2 पासून सुरुवात असेल, पहिल्या क्रमावर विषम संख्यांची बेरीज असेल तरच लागू होईल. आणि 1 पासून सुरुवात असेल, पहिल्या क्रमावर विषम संख्यांची बेरीज असेल तर हे सूत्र लागू होते. पहिल्या क्रमावर संख्या जर असतील तरच हे सूत्र लागू होते, अन्यथा लागू होणार नाही. म्हणून असे हंगामी सूत्र पाठ करत बसण्यापेक्षा एकच बारमाही सूत्र लक्षामध्ये ठेवा. बेरीज जर करायचं झालं तर f अधिक l भागिले 2 गुणिले l मायनस f अधिक d भागिले d. आता याच्यामध्ये बघा f म्हणजे पहिली संख्या, l म्हणजे काय शेवटची संख्या, आणि d म्हणजे काय त्या दोन संख्यातला काय आहे फरक आहे. d म्हणजे काय त्या दोन संख्यातला फरक. आता बघा आपल्याला 2 अंकी सम म्हणलं, 2 अंकी लहानात लहान 2 अंकी काय आहे सम 10, आणि मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99 आहे पण ती विषम आहे तर सम काय होईल 98. म्हणजे पहिली काय होईल 10, शेवटची काय होईल 98. पहिली 10 शेवटची 98 भागिले 2 गुणिले शेवटची 98 पहिली 10 अधिक फरक क्रमवार सम किंवा विषम संख्या 2 2 ने वाढत जातात. याचा अर्थ फरक कितीचा राहते 2 चा. मग आता बघा या दोघांची बेरीज केलं 108 भागिले 2, 98 मधून 2 10 काढलं 88 2 काय होईल 90 भागिले 2. आता बघा 2 दोन्ही 4 1 4 बघा 4 दोन्ही 8 आणि 4 7 28 भागेला 27 गुणिले 90 हे 0 ला 0 ठेवा. 9 7 63 ला 3 हातचे 6, 9 दोन्ही 18 6 24 24 33 पर्याय क्रमांक कितवा आहे बा 2430 पर्याय क्रमांक कितवा आहे. चौथा पर्याय त्या प्रश्नाचं उत्तर येईल. आता बघा काही जण काय करतात समोरची बेरीज विषमची बेरीज पाठ करून टाकतात. 1 ते 100 मध्ये लक्षात घ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणलं तर 5050. बा 1 ते 100 मध्ये
नैसर्गिक संख्यांची जर बेरीज म्हणलं तर 5050. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज म्हणलं तर 2550 आणि विषम संख्यांची ही समची बेरीज झाली आणि विषमची जर बेरीज म्हणलं तर 2500 होईल. विषमची बेरीज काय होईल 2500, समची बेरीज काय होईल 2550 आणि नैसर्गिक संख्यांची जर बेरीज म्हणलं तर 5050 5050. आपणाला आता 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आहे 2550. आपल्याला 2 अंकी पाहिजे म्हणून हे 100 काढून टाका. 100चा 3 अंकी आहे त्याची आवश्यकता नाही. 2400 काय झालं 50. आपल्याला 2 अंकी म्हणलं म्हणजे 10 पासून 98 पर्यंतचीच बेरीज पाहिजे. मग 10च्या अगोदरच्या सम 2 4 6 8 बरोबर. 10च्या अगोदरच्या सम 2 4 6 8 8 2 10 4 6 10 10 10 20 यामधून ते 20 काढलं तर काय ते 2430. पर्याय क्रमांक 4 त्या प्रश्नाचं उत्तर येईल. म्हणजे प्रश्न सोडवण्याच्या पद्धती भरपूर आहेत पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि जास्तीत जास्त उदाहरणाला लागू होणारी जी पद्धत आहे ती वापरत चला. आता हे जे उदाहरण आहे ना हे उदाहरण नैसर्गिक संख्येची बेरीज करण्यासाठी लागू होते, समसंख्यांची बेरीज करण्यासाठी लागू होते, विषम संख्यांची बेरीज करण्यासाठी लागू होते, त्याच्यानंतर समान फरक असणाऱ्या संख्यांची बेरीज करण्यासाठी लागू होते. जे 10वीचा जो टॉपिक आहे ना श्रेणीमध्ये अंकगणितीय श्रेणीचे जेवढे काही उदाहरणं आहेत त्या प्रत्येक उदाहरणाची बेरीज करण्यासाठी हे सूत्र लागू होते. नैसर्गिकसाठी लागू होईल, समसाठी लागू होईल, विषमसाठी पहिल्या क्रमावर असेल तरी लागू होईल, पहिल्या क्रमावर नसेल तरी लागू होतील. म्हणून असे जे सूत्र आहेत जास्तीत जास्त उदाहरणाला लागू होणार आहेत त्या सूत्राचा वापर करत चला. आता पुढचा एक प्रश्न आहे बघा. 949 आहे. दुसरी संख्या 11 व 110 आहे. तिसरी संख्या 19 व 247 आहे आणि चौथी संख्या 21 व 85 आहे आणि पाचवी संख्या 12 व 33 आहे. यापैकी सहमूळ संख्याच्या जोड्या किती? सहमूळ म्हणलं की लक्षात ठेवा ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्यांना काय म्हणायचं? सहमूळ. बरोबर. ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्यांना काय म्हणायचं? सहमूळ म्हणायचं. मग आता मला सांगा की आता 9 आणि 49 ह्या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आहे का कोणती? 9 आणि 49 ला दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती? नाही. एक नंतर प्रत्येक संख्येला भाग जाते, एक व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येनं भाग जाऊ नये तर त्या सहमूळ संख्या असतात. ही सहमूळ आहे. 11 आणि 110 ला भाग जाणारी संख्या 11 आणि 110 ला भाग जाईल का? जाणार नाही. म्हणजे ही सुद्धा मूळ संख्या आहे, सहमूळ संख्या आहे. आता मला सांगा याचा जर आपण विचार केलं तर 19 न 247 ला भाग जाते का? बघा 19 1 19 बरोबर आहे. 24 मधलं 19 गेलं 5 उरलं पुढचं 7 57 होईल. 19 त्रिक 57 म्हणजे 19 न 247 ला 13चा भाग चाललाय. एक व्यतिरिक्त ह्या दोन्ही संख्यांना 19 न भाग चाललाय याचा अर्थ ही सहमूळ नाही. बरोबर ना, सहमूळ नाही. आता 27 आणि 85 चा जर विचार केलं तर ही सहमूळ आहे. बरोबर. 21 ला कितीने भाग जाईल? 3 आणि 7 न भाग जाईल. पण 85 ला 3 आणि 7 न भाग जाईल का? जाणार नाही. म्हणजे ही सुद्धा सहमूळ आहे. 12 आणि 33 ला 3 न भाग चाललाय. बा 3 चौक 12 3 11 33 बरोबर ना. म्हणजे ही सहमूळ संख्याची जोडी नाही. 1 2 3 पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? तिसरा पर्याय त्या प्रश्नाचं उत्तर येईल. तिसरा पर्याय त्या प्रश्नाचं उत्तर येईल. आता पुढचा एक प्रश्न काय म्हणतो बघा. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? बरोबर. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? मग अशा वेळेला काय करायचं बघा. आता मूळ संख्या आपण जास्तीत जास्त 100 पर्यंत मूळ संख्या पाठ करतो. बरोबर. कितीपर्यंत पाठ करतो? 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. त्या सगळ्यांची बेरीज 1060 आहे. बरोबर आहे. मग 1 ते 10 मध्ये 2 3 5 7 11 13 17 19 23 29 बरोबर आहे. 31 37 41 43 बरोबर आहे. त्याच्यानंतर 41 47 43. पण आपल्याला 100च्या पुढच्या मूळ संख्या पाठ असतात का? नसतात. बरोबर ना. 100च्या पुढच्या मूळ संख्या पाठ नसतात. मग अशा वेळेला काय करायचं? यापैकी मूळ संख्या जर शोधायचं झालं
तर याच्यापैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 571 आहे. काय करायचं बा? मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 571 आहे. 571 पेक्षा मोठी पूर्णवर्ग संख्या 576 कोणाचा वर्ग आहे? 24 चा. 1 पासून 24 पर्यंतच्या मूळ संख्या बघा. मूळ संख्या कोणती आहेत? 2 3 5 7 11 13 17 19 23. 17 19 23. आता ह्या संख्यांना एवढ्याच संख्येनं भाग देऊन बघायचं. बरोबर, या संख्यांना एवढ्या संख्येनं भाग द्या. 2 कोणत्या संख्येला भाग जाते? समसंख्येला भाग जाते. समसंख्या एकही नाही, सोडून द्या. 3 कोणाला भाग जाईल? अंकांची बेरीज 3च्या पटीत असेल. 7 आणि 5 12 आणि 13 नाही. 4 आणि 3 7 7 14 नाही. 3 भाग जाईल का? नाही. 5 भाग जाईल का? जाणार नाही. बरोबर आहे. मग 5ची कसोटी एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. 23 भाग देऊन बघू बरं आपण. 431 चा जर आपण विचार केला तर 23 भाग द्या. 23 1 23 0 2 उरलं 21 झालं. आता 23च्या पाड्यामध्ये 201 आहे का बघा. एकक स्थानी 1 आहे म्हणजे 7चा भाग जाते का बघा. 7 त्रिक 21 ला 1 हातचे 2 आले. 7 दोन्ही 14 आणि 2 16 17 नाही. भाग जाणार नाही. चाललाय का भाग? नाही. मग 437 चा विचार करा. 437 ला 23 भाग द्या. 23 1 23 बरोबर. 23 1 23 किती उरलं? 2. पुढचं 7 घ्या. 23 भाग जाईल. एकक स्थानी 7 आहे म्हणजे 3 ला कितीने गुणलं तर 7 येऊ शकते. 9 9चा भाग जाते बा. 23 9 किती येते? 207 येईल 0. म्हणजे ह्या संख्येला कितीनं भाग चाललाय? 23 भाग चाललाय. कितीचा? 19चा. म्हणजे या संख्यांना मूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्याला एकाने तीच संख्या या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येनं भाग जात नसेल तर ती संख्या मूळ संख्या असते. बरोबर. मग एक व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येनं जर भाग गेला तर ही संख्या मूळ संख्या नाही. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा त्या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक दुसरा त्या प्रश्नाचं उत्तर येईल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.